प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशूने बाह्य धार्मिक परंपरेपेक्षा अंतःकरणाच्या शुद्धतेला महत्त्व दिले. त्याने शिकवले की मनुष्याला अपवित्र करणारी गोष्ट बाहेरून नव्हे तर अंतःकरणातून उत्पन्न होणारे पाप आहे. सुरफुनिकी स्त्रीचा नम्र विश्वासामुळे तिच्या मुलीची सुटका झाली आणि बहिऱ्या मुक्या मनुष्याला बरे करून प्रभू येशूने आपली करुणा व सामर्थ्य प्रगट केले. प्रभू येशू 4000 लोकांना अन्न देतो. आंधळ्या मनुष्याला दृष्टी देतो. पेत्र त्याला ख्रिस्त म्हणून घोषित करतो आणि खऱ्या शिष्यत्वाची किंमत शिकवतो. चला तर मग देवाच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मार्कुस शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. या अध्यायातील आपले विषय येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय पुरुषाने केलेला निषेध. दुसरा विषय सुरफुनिकी स्त्रीची भूतग्रस्त मुलगी. तिसरा विषय दकापलीस येथील बहिरा आणि मुका मुलगा. या अध्यायात मार्कचा विषय आहे तो प्रभू येशू देवाची इच्छा पूर्ण करणारा देवाचा सेवक आहे हे दाखवण्यासाठी आहे. तो एक कृती करणारा माणूस आहे आणि त्या दिवसाच्या रोमी लोकांना आणि नोकरी मिळवण्यात स्वारस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आवडेल अशा गोष्टी तो करत आहे. तारणहार म्हणून त्याच्याबद्दल हीच अद्भुत गोष्ट आहे. तो वाचवू शकतो आणि तोच एकमेव आहे. 2 करारामधील कालावधी म्हणजे जुना करार संपल्यानंतर आणि नवीन करार सुरू होण्यापूर्वीचा काळ. इस्रायलच्या इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड होता. बंदिवासानंतर आणि मायदेशी परतल्यानंतर अनेक धार्मिक व राजकीय बदल घडले. याच काळात जुन्या करारात उल्लेख नसलेले नवीन गट उदयास आले, जसे की परुशी, सदुकी, शास्त्री आणि हेरोदी. शास्त्री लोकांची सुरुवात चांगली होती. स्पष्टपणे एज्रा एक लेखक होता आणि त्या गटाचा संस्थापक होता. ते कायद्याचे व्यावसायिक स्पष्टीकरण करणारे होते. तथापि आपल्या प्रभूच्या काळापर्यंत ते केस चिरून पाहणारे म्हणजे अतिसूक्ष्म आणि निरर्थक वाद घालणारे बनले होते आणि नियमशास्त्राच्या मूळ उद्देशापेक्षा त्याच्या शब्दशः अर्थालाच अधिक महत्त्व देऊ लागले होते. मला वाटतं कायद्याचा मूळ हेतू बाजूला ठेवून त्याचा अतितात्विक किंवा कृत्रिम अर्थ लावण्याची प्रवृत्ती ही आजची गंभीर समस्या आहे. अशा अर्थ लावण्यामुळे कायदेशीर आणि राजकीय व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाला होता. प्रभू येशूच्या काळातही धर्माच्या बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा मानवी अर्थ लावण्यामुळे मूळ उद्देश झाकोळला होता. परुषी हा दुसरा गट. पुरुषांची देखील चांगली सुरुवात होती. ते सर्व विदेशी प्रभावापासून यहुदी लोकांच्या जीवनशैलीचे रक्षण करण्यासाठी उठले. ते कठोर कायदेवादी होते. त्यांचा जुन्या करारावर विश्वास होता आणि ते राजकारणात राष्ट्रवादी होते. त्यांना स्वर्गाचे राज्य किंवा देवाचे राज्य पृथ्वीवर आणायचे होते. तिसरा गट सदुकी लोकांचा. सदुकी हे श्रीमंत आणि सामाजिक विचारांचे बनलेले होते. त्यांच्यात आध्यात्मिक खोली नव्हती. त्यांना परंपरेपासून मुक्ती हवी होती. त्यांनी अलौकिक नाकारले आणि पुरुषांना विरोध केला, ज्यांनी अलौकिक स्वीकारले आणि जुना करार स्वीकारला. ते ग्रीक एपिक्युरियन लोकांशी जवळीक साधणारे होते. आणि पुढचा गट जो होता तो हेरोदियन. हेरोदियन हे येशूच्या काळात राजकीय संधिसाधू म्हणून उदयास आलेला पक्ष होता. हेरोदाला सिंहासनावर ठेवण्यासाठी ते कठोरपणे एका विचारांचे होते. ही सर्व पार्श्वभूमी आपल्याला समोरील घटना समजून घेण्यास मदत करेल. आता आपण आपला पहिला विषय पुरुषाने केलेला निषेध या विषयाचा थोडक्यात अभ्यास करूया. यासाठी आपण मार्काचं शुभवर्तमानाचा 7वा अध्याय आणि पहिलं वचन वाचणार आहोत. तेव्हा परुशी व यरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले.
तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रभूने असा प्रभाव पाडला आहे की ही माणसे यरूशलेममधून बाहेर काढली गेली आहेत आणि ते गालिलमध्ये येशू जिथे सेवा करत आहे तिथे आले आहेत. तसेच ते यार्देन नदी ओलांडून दकापलिसच्या परिसरात म्हणजेच 10 शहरांच्या परिसरात येतील आणि आपण ते लवकरच पाहणार आहोत. यावेळेस आपण वाचूया मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 2 ते 4 ही वचने. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. आपण क्षणभर थांबून याकडे पाहूया, कारण ही बाब अतिशय रंजक आहे. येशूच्या व्यक्तिमत्वावरून एक पेच प्रसंग निर्माण होत आहे. यापूर्वी मार्काचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 30 या वचनामध्ये आपण वाचले की यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. ते परत आले होते आणि त्यांनी त्याला अहवाल दिला होता. आता शास्त्री आणि परुषी सुद्धा बाहेर येऊन त्याच्या भोवती जमा होत आहेत. येथे प्रभू येशू व त्याचे अनुयायी आणि परुषी व त्यांचे अनुयायी यांच्यात संघर्ष होणे अटळ आहे. एक गट त्याच्या मित्रांचा आणि अनुयायांचा आहे जे त्याच्यावर प्रेम करतात. दुसरा गट त्याच्या शत्रूंचा आहे जे त्याला नष्ट करू पाहतात. नेहमीच असे घडत आले आहे. 2 गट असतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि जे त्याला नाकारतात. वैयक्तिक पातळीवर विचार करायचा तर तुम्ही कोणत्या गटात आहात यामुळेच खूप मोठा फरक पडतो. प्रश्न असा नाही की तुम्ही एखाद्या मंडळीचे सदस्य आहात किंवा एखाद्या विधीतून गेला आहात, तर प्रश्न असा आहे की येशू ख्रिस्ताशी तुमचे नाते काय आहे. हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हे उघडपणे यरूशलेमहून आलेले एक विशेष शिष्टमंडळ होते. येशूवर पाळत ठेवण्यासाठी त्यांना गालिल प्रांतात पाठवण्यात आले होते. प्रभू येशूला जाळ्यात अडकवण्यासाठी पाठवलेले ते बौद्धिक विरोधक होते. आपल्या प्रभूने ज्या प्रकारे स्वतःचा बचाव केला तो मला त्याच्या दैवी स्वरूपाचा आणखी एक पुरावा वाटतो. योहानाचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 46 या वचनामध्ये आम्ही वाचतो की कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. अशी साक्ष त्याच्या शत्रूंनीच दिली होती. अर्थात त्यांच्यासाठी काहीतरी दोष शोधणे कठीण नव्हते, कारण प्रभू येशूने त्यांच्या परंपरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. तर मग त्यांची परंपरा काय होती? ते केवळ शिष्टाचाराच्या उल्लंघनामुळे शिष्यांवर टीका करत नव्हते, तर त्यामागचे कारण असे होते की प्रभू त्यांना त्या परंपरा पाळायला लावत नव्हता. ज्या परंपरा म्हणजे जुना करार याविषयीचा त्यांच्या स्वतःचा अर्थ लावणारा दृष्टिकोन होता. ही बाब धार्मिक विधीनुसार केल्या जाणाऱ्या शुद्धीकरणाशी संबंधित होती आणि तिचा स्वच्छतेच्या उपाययोजनांशी काहीही संबंध नव्हता. मार्कने रोमन वाचकांच्या माहितीसाठी स्पष्ट केले आहे की धार्मिक शुद्धीकरणाची ही प्रथा केवळ इस्रायल लोकांपुरतीच मर्यादित होती आणि ती तशीच होती. देवाने इस्रायलला शुद्धीकरणाविषयी बरीच माहिती दिली होती. जुन्या करारातील लेवीय या पुस्तकात शुद्धीकरणाबद्दल अनेक सूचना दिल्या आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण देव त्यांना एक मोठा धडा शिकवत होता आणि तो म्हणजे पवित्र देवाशी सहभागिता साधण्यापूर्वी पाप्याने शुद्ध होणे आवश्यक आहे. परंतु पुरुषांनी एक मोठी परंपरा निर्माण केली होती जी मोशेच्या नियमशास्त्राचा अर्थ लावणारी मानली जात असे. आणि त्यातील काहींचा तर असा दावा होता की मोशेने नियमशास्त्र देतानाच या परंपराही त्यांना दिल्या होत्या. कालांतराने या परंपराच नियमशास्त्राचा अर्थ मानल्या जाऊ लागल्या आणि अखेरीस नियमशास्त्राचा मूळ उद्देश आणि या परंपरा यात मोठी तफावत निर्माण झाली. येथे दिलेल्या उतार्यात पुरुषांच्या धार्मिक परंपरांचे तपशीलवार वर्णन आहे. ते प्याले, भांडी, पितळी पात्रे आणि मेज यांचेही विधीनुसार बाप्तिस्मा म्हणजे धार्मिक धुणे करत असत.
या सर्व बाह्य विधींना त्यांनी अतोनात महत्त्व दिले. खरं तर हा धर्माचा अतिरेक होता, कारण अशा विधींमध्ये गुंतून ते मूळ उद्देश विसरले. देवाशी योग्य नाते जोडण्यापूर्वी त्या व्यक्तीचे देवाशी असलेले नाते योग्य म्हणजेच शुद्ध होणे आवश्यक आहे. आजच्या काळातही आपल्याला असेच काहीतरी पाहायला मिळते. अनेक लोक धर्माच्या मुद्द्यांवर वाद घालतात. येशू ख्रिस्त ही व्यक्तीच आपल्यासाठी मुख्य महत्त्वाची असायला हवी. आता आपण पुढे जाऊया. मार्काचे शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 5वं वचन यावेळेस आपण वाचत आहोत. यावरून पुरुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? त्यांनी त्याच्या शिष्यांवर केलेला हा आरोप प्रत्यक्षात त्याच्यावरच म्हणजेच येशूवरच केलेला आरोप होता, कारण ते त्याचे अनुयायी होते. आता पहा आपला प्रभू त्यांच्याशी कसा वागतो, आणि तो काही अतिशय सौम्यपणे वागत नाही. पुढे जाऊया. 6वं वचन. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशायाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. प्रभू येशूने त्यांना सौम्य शब्दात नव्हे तर ढोंगी असे संबोधले. ढोंगी म्हणजे केवळ भूमिका करणारा कलाकार, ज्याच्याकडे बाह्य अभिनय असतो पण अंतःकरणात वास्तव नसते. ते धार्मिक विधी तर करत होते, परंतु त्यांच्या उपासनेत अंतःकरणाचा सहभाग नव्हता. त्यांचे ओठ आणि हृदय एकरूप नव्हते. ते जणू बोलक्या बाहुलीप्रमाणे होते, बाहेरून हालचाल करणारे पण आतून कोणतीही खरी भावना नसलेले. प्रियांनो, आज बरेच लोक आहेत जे चर्चमध्ये फक्त विधी करत आहेत. जर ते खरे असेल तर हृदय त्यात गुंतले पाहिजे. रोमकरासपत्र ह्याचा 10वा अध्याय आणि 9 आणि 10 या वचनामध्ये म्हटलेलं आहे की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. अरे रे, लोक आज पंथ आणि चर्च, कबुली जबाब आणि सार्वजनिक उपासना, पोशाख आणि अगदी वेगळेपणा मध्ये गुंतलेले आहेत. हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताशी थेट आणि वैयक्तिक व्यवहार न करता परंपरेचा विषय होऊ शकतो. पुढे आपण जाऊया. मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 7वं वचन. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. जेव्हा देवाच्या वचनाच्या जागी माणसांचे नियम बदलले जातात तेव्हा उपासना रिकामी असते. म्हणून आता आपण या प्रकरणाच्या अगदी केंद्रस्थानी आलो आहोत. वाचूया आपण पुढचं वचन, 8वं आणि 9वं वचन. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता, म्हणजे घागरी व प्याले धुणे व यासारखी इतर अनेक कामे करता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. येथे संपूर्ण प्रकरणाचे मूळ होते. लोकांनी देवाच्या वचनाऐवजी मानवी परंपरांना अधिक महत्त्व दिले. परंपरा सुरुवातीला चांगल्या हेतूने निर्माण झालेल्या असल्या तरी त्या देवाच्या वचनाचा पर्याय बनल्या की त्या हानिकारक ठरतात. मला वाटते की आज अनेक पंथही याच मार्गाने गेले आहेत. त्यांनी प्रथम स्वतःची श्रद्धा प्रणाली स्वीकारली, नंतर मानवी विचार, परंपरा आणि विधींना प्राधान्य दिले, ज्यामुळे कालांतराने देवाचे वचन दुय्यम ठरून बाजूला सारले गेले. आपण जाऊया पुढं. 7वा अध्याय 10 आणि 11 वचन. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे. प्रभू येशूने त्यांच्या परंपरेचे उदाहरण देत सांगितले की मोशेच्या नियमशास्त्रानुसार आई वडिलांचा आदर करणे आवश्यक होते, परंतु त्यांच्या परंपरेत कुर्बान, ज्याचा अर्थ भेट आहे,
या प्रथेच्या माध्यमातून एखादा मनुष्य आपली संपत्ती मंदिराला अर्पण करण्याची घोषणा करून वृद्ध व गरजू पालकांची जबाबदारी टाळू शकत होता. त्याच्या मृत्यूनंतर ती संपत्ती मंदिराकडे जात असे आणि अशा रीतीने मानवी परंपरेमुळे देवाच्या आज्ञेचा प्रभाव निष्प्रभ केला जात होता. पुढे जाऊया आपण 12 आणि 13 वचन. तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. तो म्हणत आहे की ही परंपरा अपायकारक होती आणि ती थेट देवाच्या कायद्याच्या हेतूला विरोध करते, जी त्यांच्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करण्यासाठी होती. आज लोक कोणत्याही गटाला किंवा ख्रिश्चन संस्थेला विचार न करता देणगी देतात. हा एक मोठा धोका आहे. अनेक संस्था लोकांकडून आर्थिक मदत गोळा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अशा देणग्या देताना व्यक्तीने आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. काही जबाबदाऱ्या अशा असतात की त्या प्रथम पूर्ण करणे आवश्यक आहे. जसजसे आपण आपल्या समोरील परिच्छेदात खाली जातो तसतसे आपण पाहतो की तो तपशिलात जातो. वाचूया आपण 14 आणि 15 वचन. तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका व समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. तो बाह्य आणि आंतरिक गोष्टींबद्दल फरक स्पष्ट करत आहे आणि जे वास्तव आहे ते निदर्शनास आणून देत आहे. तो येथे हे दर्शवतो की धर्म काही अशी गोष्ट नाही जी एखाद्या मलमप्रमाणे अंगाला चोळता येते. तसेच ती खाण्यासारखी किंवा खाण्यापासून अलिप्त राहण्यासारखी गोष्टही नाही. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो घरात गेला आणि त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्याला दाखल्याविषयी विचारले. वाचूया आपण 18 ते 20 वचनं. तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. आणखी तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. माणसातून काय बाहेर येते यावर एक नजर टाकूया. वाचूया आपण 21 ते 23 ही वचनं. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा. या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. मी तुम्हाला हमी देतो की तुम्ही जिथे राहता तिथे वर्तमानपत्र विकत घेतले आणि वाचले तर तुम्हाला असे दिसून येईल की गेल्या 24 तासात माणसातून हेच बाहेर आले आहे. आज समाजात दिसणारे बहुतेक पाप मानवी अंतःकरणातूनच उत्पन्न होते. वाईट विचार, व्यभिचार, अनैतिक लैंगिक संबंध, खून, चोरी, लोभ, दुष्टपणा, कपट, विषय वासना, मत्सर, निंदा, अहंकार आणि मूर्खपणा ही सर्व दुष्कृत्ये माणसाच्या अंतःकरणातून बाहेर पडतात आणि दैनंदिन जीवनात स्पष्टपणे दिसून येतात. यावरून बाह्य नव्हे तर अंतःकरणाची शुद्धता हीच सर्वात महत्त्वाची असल्याचे अधोरेखित होते. प्रियानो, लक्षात घ्या की या सर्व मनुष्याच्या हृदयातून निघणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, तुम्हाला पुन्हा जन्म मिळाला पाहिजे. आता आपण पुढे जात असताना सुरफुनिकी स्त्रीची भूतग्रस्त मुलगी याविषयी थोडक्यात पाहूया. त्यासाठी आपण वाचणार आहोत मार्काचं शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 24 ते 30 ही वचने. मग तो तेथून निघून सोर व सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेलेणी असून सुरफुनिकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा. तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.
मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात. तो तिला म्हणाला, तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. मग ती आपल्या घरी गेली, तेव्हा मुलीला अंथरुणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले. ही घटना यापूर्वीही आलेली असून येशू आपल्या प्रदेशाच्या बाहेर असताना त्याला सोरची ग्रीक स्त्री भेटली. ती आपल्या लहान मुलीसाठी विश्वासाने येशूकडे आली होती. सुरुवातीला येशूचे तिच्याशी वागणे कठोर वाटले, परंतु मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अभ्यासातून त्यामागील युग व्यवस्थाविषयक अर्थ स्पष्ट होतो, जो एका महत्त्वपूर्ण आध्यात्मिक सत्याचे प्रकटीकरण करतो. तसेच ही घटना चारही शुभवर्तमानाच्या अचूकतेची साक्ष देते. आपल्या प्रदेशाबाहेर राहणाऱ्या व्यक्तीच्या विश्वासाचे ही स्त्री एक उत्कृष्ट उदाहरण आहे आणि प्रभूने तिच्या विनंतीला प्रतिसाद दिला. असे वाटते की कदाचित या स्त्रीच्या विश्वासाला प्रतिसाद देण्याच्या विशिष्ट उद्देशानेच येशू त्या भागात आला असावा. आता आपण आजचा आपला शेवटचा विषय हाताळणार आहोत, दकापलीस येथील बहिरा आणि मुका मुलगा. यासाठी आपण वाचूया मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 31वे वचन. नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापलीस प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला. येशूने सोर आणि सिदोन सोडून गालिलच्या समुद्राकडे जाताना दकापलीसमधून प्रवास केला. दकापलीसचा अर्थ 10 शहरे असा होतो. हा 10 शहरांचा एक प्रदेश होता, जो प्रामुख्याने यार्दन नदीच्या पूर्वेस आणि गालिल समुद्राजवळील भागात वसलेला होता. या 10 शहरांमध्ये खालील शहरांचा समावेश आहे: स्कितोपोलिस, ज्याला बेत शान असे देखील म्हणतात, गेरासा, डायोन, हिप्पोस, गदारा, कनाथा, पेल्ला, रफाना, फिलाडेल्फिया आणि दिमिश्क. प्रियांनो, या भागात येशूचे सेवा कार्य अत्यंत प्रभावी होते. या शहरांमध्ये लोकांचे थवेच्या थवे जमा होत असत. मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 32 ते 37 ही वचने आपल्याला वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. येशूने केलेल्या प्रत्येक कृतीचा उद्देश त्या माणसाचा विश्वास दृढ करणे हा होता. त्याच्या अवस्थेनुसारच येशूने उपचाराची ही पद्धत वापरली. प्रथम त्याचे कान उघडले, जेणेकरून तो ऐकू शकला. त्यानंतर हा चमत्कार सर्वत्र प्रसिद्ध झाला. लोकांना शांत राहण्यास सांगूनही त्यांनी ही बातमी पसरवली आणि त्यामुळे येशूच्या सेवाकार्याचा प्रभाव अधिक व्यापक झाला. येशूवर त्या काळात प्रचंड ताण, लोकांचा दबाव, सततची धावपळ आणि शारीरिक थकवा असूनही त्याने आपले सेवा कार्य निर्दोषपणे पूर्ण केले. म्हणून लोकांनी त्याच्याविषयी साक्ष दिली, त्याने सर्व काही उत्तम केले आहे. या विधानाशी आपणही पूर्ण सहमती दर्शवत मनापासून आमेन म्हणतो. प्रियांनो, आजही येशू सर्व काही उत्तमच करतो. आपला अनुभवही हाच आहे का? यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी, तू आजही आमच्याबरोबर आहेस. तू आजही आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहेस, की जेणेकरून प्रभूजी आमचं जीवन बदललं जात आहे. आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत आहेत. आणि होय प्रभू परमेश्वर देवपा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला शारीरिक आणि आत्मिकही आरोग्य लाभत आहे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आमच्याबरोबर आहेस. होय बापा, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत असताना आम्ही तुला विनंती करतो की बापा, येणाऱ्या दिवसांमध्ये देखील तुझी कृपा आम्हाला प्राप्त व्हावी आणि बापा, तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होत राहावं. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
हरलो मी प्रभुदेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभुदेवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभुदेवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो मी प्रभुदेवा, कैसी करूं तव सेवा. प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की देवाला बाह्य धार्मिकतेपेक्षा विश्वास, नम्रता आणि आज्ञाधारक अंतकरण प्रिय आहे. सूरफुनिकी स्त्रीच्या विश्वासाचा प्रभू येशूने सन्मान केला, तर बहिऱ्या मुक्या मनुष्याला बरे करून त्याने आपली करुणा व सामर्थ्य प्रगट केले. आजही तो आपल्या आत्मिक बहिरेपणाला दूर करून आपल्याला त्याचा आवाज ऐकण्यास सक्षम करतो. पुढील भागात आपण मार्कच्या 8व्या अध्यायातील 4000 अन्न देण्याचा चमत्कार, आंधळ्या मनुष्याला दृष्टी देणे, पेत्राची विश्वास घोषणा आणि खऱ्या शिष्यत्वावरील प्रभू येशूची शिकवण यांचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या वचनात स्थिर रहा, विश्वासाने प्रभू येशूचे अनुसरण करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. 5000 भोजन दिल्यानंतर 12 टोपल्या उरलेल्या तुकड्यांनी भरल्या गेल्या. आजचा प्रश्न, इप्फाथा म्हणजे काय? ए. शांती असो, बी. उठ आणि चाल, सी. मोकळा हो, डी. शुद्ध हो. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.